डायरीच्या माहितीनुसार मी दशमहाविद्या यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. पण सुरुवात कुठून करावी हे उमजत नव्हतं. अचानक लक्षात आलं तो क्रम म्हणजे सर्वात प्रथम आणि प्रमुख महाशक्ती कालीमाता. माझ्या माहितीनुसार काळमवाडी, उदगिरी आणि मांडरगाव ही कालीमातेची महत्त्वाची ठिकाणं होती. पण यातलं काळमवाडी हे ठिकाण माझ्या जवळचं असल्याने मी तिथं जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी लवकर उठून तयारी केली, गाडीत बसलो, देवीचं नाव घेतलं आणि प्रवासाला निघालो. रस्त्यातल्या प्रत्येक हालचालीवर माझी नजर होती. का कुणास ठाऊक मला काहीतरी संकेत मिळेल असं मला वाटत होतं. काळमवाडीच्या दिशेने जात असताना एक अनोखं वातावरण मला जाणवत होतं. हवेत गूढ शांतता होती आणि अचानक वातावरण बदलल्यासारखं वाटत होतं. माझ्या मनात असंख्य विचार सुरू होते. खरंच देवी मला काही संकेत देईल का? हा प्रवास माझ्यासाठी काय नवीन उलगडे करणारा आहे? मी विचाराने पूर्ण गोंधळून गेलो होतो. मंदिराजवळ पोहोचताच माझ्या नजरेस एक अद्भुत दृश्य पडलं. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ 2 प्रचंड हत्ती उभे होते. मंदिराची रचना एका प्राचीन राजवाड्याप्रमाणे दिसत होती. मंद स्मित करणारी पण उग्र तेजस्वी अशी मूर्ती गाभाऱ्यात दिसत होती. मी मंदिरात प्रवेश करताच एक भारावून टाकणारी ऊर्जा मला जाणवू लागली. हवा जड भासू लागली. पावलांना एक अदृश्य ओढ जाणवू लागली आणि कालीमातेच्या दर्शनाने काळ थांबल्यासारखा वाटत होता. ती मूर्ती एका राणीप्रमाणे मला भासत होती. संपूर्ण विश्वावर राज्य करणारी देवी. मी मंत्रमुग्ध होऊन देवीसमोर नतमस्तक झालो. मनात अनेक प्रश्न होते. अनेक विचारांनी व्यापून गेलो होतो. मी मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडलो तेव्हा माझी नजर एका स्त्रीवर गेली. लाल भडक साडी, मोकळे केस, कमरपट्टा, कपाळावर मोठं लाल कुंकू. तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज आणि अस्तित्वाचं गूढ दिसत होतं. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली, जणू काही ती माझीच वाट पाहत होती. मी नकळत तिच्या पाया पडलो, हात जोडून डोळे मिटले. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, तुला मार्ग आपोआप सापडेल, काळजी करू नकोस. ज्या गोष्टी होत आहेत त्याचा उलगडा तुलाच करायचा आहे. आणि आशीर्वाद दिला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी डोळे उघडले. ती बाई समोर नव्हती. मी तिला शोधू लागलो पण ती कुठेच दिसली नाही. काही क्षण आधीच ती माझ्यासमोर उभी होती आणि आत्ता मंदिराच्या परिसरात तिचा मागूसही नव्हता. अखेर मी जड अंतकरणाने परत जायचं ठरवलं. मंदिराच्या गाभाऱ्यात पुन्हा एकदा नमस्कार करायला मी वळालो आणि तेव्हा माझी नजर कालीमातेच्या मूर्तीवर गेली आणि हृदयाचा ठोका चुकला. तिचं चेहऱ्यावरचं तेज, तीच मुद्रा आणि तीच नजर. ही बाई नेमकी कोण होती? ती देवी होती का की हा केवळ माझा भास? त्या क्षणी मला माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली होती आणि जाणवलं या रहस्यमय प्रवासाची खरी सुरुवात आत्ता झाली होती.